नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भानुदास आपलं कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करूया। तर नेहमीप्रमाणे आज आपण द हिंदू आणि लोकसत्ता या दोन वर्तमानपत्रातील परीक्षाभिमुख घटनांचा आढावा घेणार आहोत। ठीक आहे, द हिंदू सुरू करण्याचं कारण म्हणजे की तुम्हाला त्याच्यामधून महत्त्वाच्या बातम्या आपल्या सिलेबसच्या रिलेटेड असणाऱ्या आणि त्या मराठीमध्ये सिम्प्लिफाय करून सांगणं हे आहे। तसंच लोकसत्ता मराठीमध्ये महत्त्वाच्या काही बातम्या असतात लोकसत्ताच्या, त्याची निवड करून त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत। चला मग सुरू करूयात। आजचा 9 फेब्रुवारी द हिंदू हा पेपर आहे। तर पहिलीच न्यूज आहे बघा व्हाईट पेपरच्या संदर्भात। ठीक आहे, व्हाईट पेपर किंवा ज्याला मराठीमध्ये श्वेतपत्रिका म्हणतात, व्हाईट पेपर किंवा श्वेतपत्रिका काय असतं तर सरकार जेव्हा एखाद्या क्षेत्राविषयी संपूर्ण माहिती द्यायची असते सरकारला, मग ते हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पासून सर्व तथ्य, त्यातले स्टॅटिस्टिक, त्यातल्या ठळक काही गोष्टी अशा संदर्भात सरकारला जेव्हा स्वतःची भूमिका मांडायची असते आणि शासनाकडे जेवढी माहिती आहे ती सगळे तथ्य लोकांपुढे मांडायचे असतात, तेव्हा व्हाईट पेपर काढला जातो, त्याला श्वेतपत्रिका काढली जाते आणि सरकारकडनं सगळी माहिती लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला जातो। श्वेतपत्रिका हे घटनेमध्ये नाहीये, कशातच नाहीये, ते इन जनरल सरकारच्या एक काम करण्याच्या पद्धतीचा भाग आहे की जेव्हा जेव्हा सरकारला वाटतं की लोकांपुढे काहीतरी पूर्ण एक डॉक्युमेंट मांडायचं आहे, ठीक आहे, तर तशा डॉक्युमेंट म्हणजे काय, एखाद्या पर्टिक्युलर कशाला तरी धरून इथं जर बघितलं आपण आजची जी श्वेतपत्रिका काढली कालची, ठीक आहे, ती काय इंडियन इकॉनॉमी, याच्यामध्ये 2010 2004 ते 14 यूपीएच्या काळामध्ये कशी होती आणि त्याच्यामध्ये एनडीएचा हा जो काळ आहे 2014 ते 2024 त्यांनी कशी चांगली प्रगती केली याचं कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न केलाय। म्हणजे इंडियन इकॉनॉमीला याच्यावर काय इंडियन इकॉनॉमीच्या संदर्भात ही काय आहे श्वेतपत्रिका आहे। ठीक आहे, 47 पानाचं डॉक्युमेंट आहे, त्याच्यामध्ये टेबल्स, चार्ट सगळ्या गोष्टींचा समावेश केलाय आणि एक ओव्हरव्ह्यू घ्यायचा प्रयत्न केलेला आहे की 2004 ते 14च्या काळामध्ये इकॉनॉमी कशी डबघाईला गेली होती, पॉलिसी पॅरालिसिस झाला होता, महागाई वाढली होती, जॉब घटत चालले होते असं एक सांगितलंय, आणि 14 ते 24 एनडीएच्या काळामध्ये कसं आम्ही इकॉनॉमी रिवाईव्ह केली, ठीक आहे, आणि त्याची आकडेवारी काय आहे या श्वेतपत्रिकेमध्ये दिलेली आहे। तर लक्षात ठेवा, श्वेतपत्रिका हे बजेटचा पण भाग नाही, घटनेचा पण भाग नाही इंटरेस्टिंगली, ठीक आहे, फक्त एक जनरल कामाची पद्धत म्हणून असते। जेव्हा तुम्हाला सगळी माहिती तुमच्याकडून द्यायची आहे सरकार म्हणून लोकांना, तेव्हा श्वेतपत्रिका काढली जाते। ठीक आहे, ब्रिटिशांनी पण भारतामध्ये 1932 ला एकदा श्वेतपत्रिका काढली होती। हा, महाराष्ट्र शासनाने पण काढली होती बघा 2014 ला। आय थिंक पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा जलसिंचन घोटाळ्याचं जे काय आरोप होत होते त्याला धरून पृथ्वीराज चव्हाण यांनी घोषणा केली होती, 14 नाही त्याच्या आधीच आय थिंक 12च्या दरम्यान वगैरे, की ते जलसिंचनासंबंधित सगळी एक काय श्वेतपत्रिका काढणार आहे। ठीक आहे, तर तसं श्वेतपत्रिका म्हणजे काय, लोकांपुढे सगळी माहिती इन डिटेल एखाद्या विषयाची ठेवणे, त्याला श्वेतपत्रिका त्याच्यासाठी काढली जाते। ठीक आहे, तर ह्या श्वेतपत्रिकेमध्ये आपल्याला मग ऑफकोर्स आता हे पॉलिटिकल डॉक्युमेंट आहे, जसं गव्हर्नमेंटचं आहे तसंच पॉलिटिकल डॉक्युमेंट पण आहे। याच्यामध्ये मग यूपीएचा जो 4 ते 14चा काळ आहे त्या काळाला दूषण दिलीत, तेव्हा इकॉनॉमी डबघाईला आली होती, जॉब्स नव्हते, पॉलिसी पॅरालिसिस झाला होता, इंटरनॅशनल मार्केटमध्ये पण भारतावरचा कॉन्फिडन्स कमी होत होता, असं काय मुद्दे त्यांनी खूप मांडलेले आहेत। आणि त्याच्यामध्ये पण जे यूपीएच्या काळामध्ये हाय ग्रोथ झाली समजा काही का 2008च्या आधी, तर त्याला त्यांनी काय कारण सांगितलंय की अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये जी काय 1999 ते 4च्या सरकारने पॉलिसी डिसिजन घेतले होते त्याच्यामुळे ती ग्रोथ झाली। सो यूपीएने बेसिकली काहीच केलं नाही असं काय ह्या व्हाईट पेपरचं म्हणणं आहे। ठीक आहे, ते पॉलिटिकल डॉक्युमेंट आहे 47 पेजचं। इथं एक न्यूज आहे प्रिलिम्सला लक्षात ठेवा, आली तर आली, की फॉर्मर श्रीलंकन क्रिकेटर मुत्तय्या मुरलीधरन याला काय इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड मिळालाय सुनील गावस्कर आणि जयंत मेहता यांच्या हस्ते। ठीक आहे, कुठला, स्पोर्ट्स स्टार एसेज अवॉर्ड 2024, स्पोर्ट्स स्टार एसेज अवॉर्ड 2024, इंटरनॅशनल आयकॉन कोण ठरले, मुरलीधरन। इन फेअरवेल स्पीच मोदी प्रेजेस मनमोहन सिंग, डॉक्टर मनमोहन सिंग काल आपण वाचलेलं असतं पॉलिटीमध्ये की राज्यसभेचे दर 2 वर्षांनी 1/3 मेंबर काय होतील, निवृत्त होतील, अशी राज्यसभेच्या कालावधीची रचना केलेली आहे। राज्यसभा हे परमनंट हाऊस असल्यामुळे, तर काल ते 2 वर्षातले काय 1/3 मेंबर रिटायर झाले, त्याच्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग होते,
ठीक आहे. डॉक्टर मनमोहन सिंग 6 वेळा काय राज्यसभेचे खासदार आहेत, एकदाही त्यांनी लोकसभेचे खासदार नाहीत. आणि आय थिंक शेवटचं त्यांचं राज्य आहे ते म्हणजे आसाम मधून बहुतेक, आसाम मधून आहेत ते. ठीक आहे, एकदा तुम्ही खात्री करून घ्या. दुसरे प्रधानमंत्री पण यावेळेस रिटायर झाले, ते म्हणजे HD देवेगौडा. ठीक आहे, लक्षात ठेवा. जनता दल सेक्युलरचे फॉर्मर प्राईम मिनिस्टर भारताचे, जनता दल सेक्युलर पक्षाचे HD देवेगौडा. ठीक आहे. हे आता एक इंटरेस्टिंगली गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की आता GS2 ला राज्यसभेच्या एक क्वेश्चन आला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जनता दल जे निर्माण झालं इंदिरा गांधीच्या विरोधामध्ये. ठीक आहे, तर त्या जनता दलामध्ये खालीलपैकी कोणकोणते पक्ष होते नव्हते. आणि तिथं सारखा एका पक्षाचा म्हणजे प्रत्येक ऑप्शन मध्ये जनता दल सेक्युलर असा एक ऑप्शन होता, जनता दल सेक्युलर. आता GS2 ला हा जो क्वेश्चन आला होता, ज्याच्यामध्ये विचारलं होतं की इंदिरा गांधीच्या विरोधामध्ये जनता दलाने जी आघाडी ग्रँड अलायन्स तयार केली होती, त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणता पक्ष नव्हता. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये नव्हता होता असं करून एक ऑप्शन होता, ज्याचं सगळ्यात पहिलं आय थिंक एकच उत्तर आहे त्याचं, जनता दल कंसामध्ये यस. ठीक आहे, तर बऱ्याच पोरांनी काय आहे त्या क्वेश्चनला आता ऑब्जेक्शन पाठवलंय, कारण त्या मुलांचं कन्फ्युजन कशामध्ये झालेलं आहे सध्या, ज्यांनी ऑब्जेक्शन पाठवलं त्यांनी, की जनता दल यस हा जो सध्याचा पक्ष आहे कर्नाटक मधला, ठीक आहे, त्याच्याशी कन्फ्युजन झालेलं आहे. खरं तर हा जो जनता दल यस आयोगाला जो अपेक्षित होता आणि जो त्यांनी उत्तरात पण दिलाय आणि जो असणार पण आहे, तो म्हणजे 1979 ला स्थापन झालेला जनता दल यस आहे, ज्याची स्थापना जनता दल यस म्हणजे सेक्युलर, ज्याची स्थापना चरण सिंग आणि राजनारायण या दोघांनी मिळून केली होती. मुलांनी त्याच्यासाठी ऑब्जेक्शन घेतलंय, पण मला नाही वाटत आयोग कॅन्सल करेल किंवा काही बदलेल, कारण आयोगाच्या मनामध्ये हा जनता दल आहे. जेव्हा ते क्वेश्चन फ्रेम करतायत तेव्हा जनता दल सेक्युलर जो चौधरी चरण सिंग यांचा आहे तो, आणि हे ऑब्जेक्शन घेणाऱ्या मुलांना कदाचित तो जनता दल माहीतच नसावा. ठीक आहे, पुढं आता हे मराठवाड्यामध्ये आत्महत्या आणि ऍग्रिकल्चरचा क्रायसिस किती भयंकर आहे त्याच्याविषयीची स्टोरी आहे. तुम्ही फावल्या वेळेमध्ये वाचून घेऊ शकता तुम्हाला वाटली तर. त्याच्या पुढची महत्वाची न्यूज आहे, आपण बघूयात ती म्हणजे आय थिंक आता ही बारकी न्यूज आहे पण महत्वाची न्यूज वाटते मला. ठीक आहे, हायकोर्ट कन्सर्न ॲट वुमन गेटिंग प्रेग्नंट इन बेंगाल जेल. ठीक आहे, पश्चिम बंगालच्या जेलमध्ये काय झालंय, तर जे महिला कैदी होत्या त्या महिला कैदीपैकी काही कैदी 196 महिला कैदी प्रेग्नंट राहिल्या आणि त्यांनी 196 बाळांना जन्म दिलाय. ठीक आहे, तर आता हे हायकोर्टने त्याच्याविषयी चिंता जाहीर केली आहे की बाबा याच्यावरनं आपल्या तुरुंगाची हालत काय, जेलची हालत काय, याच्याविषयी प्रश्न निर्माण होतो. ठीक आहे, तर हा UPSC ला पण डिस्क्रिप्टिव्ह साठी येणाऱ्या MPSC ला डिस्क्रिप्टिव्ह साठी विचारू शकतात. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्हचं काय क्वेश्चन तयार होईल ते आपण बघूयात. तर मग ह्याला डिस्क्रिप्टिव्हला जेव्हा आपण उत्तर लिहू याचं, तर ह्याचा काय विचार केला पाहिजे की भारताच्या जेलमध्ये प्रामुख्याने सध्या काय समस्या आहेत, तर एक म्हणजे अंडर ट्रायल कैदी जे आहेत ते भयंकर संख्या आहे भारतामध्ये. ठीक आहे, 7-7, 8-8 वर्ष झाले तरी अनेक कैदी काय असतात, अंडर ट्रायल असतात आपल्याला. ठीक आहे, 1979 पासून हा मुद्दा सारखा वारंवार चर्चेमध्ये आहे. त्याच्यानंतर ओव्हर क्राउडिंग. ठीक आहे, 3-4ची रूम असते, त्या एका रूम मध्ये 10-10 कैदी काय बसवले जातात, कारण एवढं शॉर्टेज जेलचं कमी आहे, जागा कमी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय तिथल्या सुविधा म्हणजे काय, तिथं हेल्थच्या असतील किंवा बेसिक सॅनिटेशन असेल, अशा कसल्याही चांगल्या सुविधा तिथं नसतात. ठीक आहे, त्याच्यानंतर मुद्दा काय येतो तो म्हणजे छळ किंवा टॉर्चर. छळ होतो, टॉर्चर. ठीक आहे, आणि महिला कैदींच्या बाबतीत हा महत्वाचा मुद्दा येतो की याच्यावरनं दिसतं आपल्याला पश्चिम बंगालमध्ये 196 बाळांना जन्म दिलाय महिला कैदींनी. ठीक आहे, तर कोर्टाने काय केलं होतं, अमिकस क्युरी. आता हे लक्षात ठेवा, हा जो शब्द आहे अमिकस क्युरी, ऑब्जेक्टिव्हला वगैरे विचारू शकतात. अमिकस क्युरी म्हणजे काय, न्यायाचा मित्र किंवा न्यायमित्र किंवा न्यायालयाचा मित्र असं काही म्हणू शकता तुम्ही. हा कोर्टाने नेमलेला माणूस असतो जो की कोर्टाला मदत करतो, फॅक्ट फाइंडिंगला मदत करतो, विश्लेषणला एक्सपर्ट असतो तो कायद्यांमधला. ठीक आहे, ज्याला काय म्हणतात, न्यायमित्र म्हणतात. आणि कोर्टाला जेव्हा गरज वाटते एखाद्या केससाठी की आपल्याला एक्सपर्टची
ओपिनियन घ्यायचे किंवा त्याची मदत घ्यायची, त्यावेळेस कोर्ट अशा अमिकस क्युरीची काय नेमणूक करत असतं. तर या अमिकस क्युरीने सगळी ही माहिती काय कोर्टाला दिली आणि ह्याच्यावरनं आपल्याला दिसतंय की भारतामधल्या कोर्टांची अवस्था जेलची अवस्था किती भयंकर आहे. ठीक आहे. तर खूप वेळा आपण अशा बातम्या ऐकलेल्या असतात, पिक्चरमध्ये पण दाखवलेलं असतं की किती खराब परिस्थिती कोर्टमध्ये अंडर ट्रायल असतात, ओव्हर क्राउडिंग होते, त्या ठिकाणी खूप जास्तीचा भरणा केला जातो, स्वच्छता, सॅनिटेशन, हेल्थ अशा कसल्याच सुविधा नसतात. खास करून ज्या महिला कैदी आहेत त्या महिला कैद्यांचा आता इथं जो मुद्दा आहे तो मुद्दा एकतर त्याच्यातनं दोन प्रश्न निर्माण होतात की जेलमध्ये असून पण ह्या महिला कैदी प्रेग्नंट कशा राहिल्या. एकतर म्हणजे त्यांना फोर्स केलं कुणीतरी किंवा मग कन्सेंटनी संबंध आले. तर तसं असेल तर सेपरेट बराकमध्ये ठेवलं जातं पुरुष कैदी आणि महिला कैदी, तर मग त्यांचे कसे काय संबंध आले हा पण प्रश्न याच्यातनं निर्माण होतो. त्याच्यानंतर मग पोलीस प्रशासनाचा त्याच्यामध्ये रोल काय आहे किंवा पोलिसांनी त्याच्यामध्ये षड्यंत्रामध्ये सहभागी आहेत का, पोलीसही त्याच्यामध्ये आहेत, अशा अनेक प्रश्न काय आहे याच्यामधनं निर्माण होतात. ठीक आहे. सो हे 5-6 महत्वाचे मुद्दे आपल्याला ज्यावेळेस पोलीस रिफॉर्म मध्ये क्रिमिनल रिफॉर्म मध्ये आपल्याला गोष्टी विचारतील तेव्हा आपण हे सांगू शकतो. ठीक आहे. सगळ्यात जास्त महिला कैदी युपी मध्ये आहेत, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल आहे, आय थिंक नाही, युपी नंतर बिहार आणि 3rd नंबर पश्चिम बंगाल आहे. ठीक आहे. तर हा काय महत्वाचा मुद्दा नाहीये. दुसरं हे जे महिला कैदी असतात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा हा एक प्रश्न तिथं आहे. त्यांच्या मुलांचं शिक्षण, पोषण आणि ज्यावेळेस ते प्रेग्नंट असतात समजा किंवा आफ्टर प्रेग्नन्सी याच्या ज्या टेस्ट वगैरे वॅक्सिनेशन जे सगळं असतं त्या बेसिक सुविधांचा पण इथं प्रश्न चिंताजनक आहे. ठीक आहे. तर आता ऑब्जेक्टिव्हला काय प्रश्न निर्माण होतो, ऑब्जेक्टिव्हला प्रश्न निर्माण होतो जेल. ठीक आहे. हा जो विषय आहे तो स्टेट लिस्टमध्ये आहे. तुरुंग हा जो विषय आहे तो कशामध्ये आहे, स्टेट लिस्टमध्ये. आपल्या शेड्यूल 7 मध्ये ठीक आहे अनुसूची 7 मध्ये ज्या 3 सूच्या दिलेल्या आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, त्यातल्या राज्य सूचीमध्ये जेल हा विषय, तुरुंग हा विषय येतो. 2006 पूर्वी नॅशनल ह्युमन राईट कमिशन किंवा स्टेट ह्युमन राईट कमिशन यांना जेव्हा भेटी द्यायच्या असतील एखाद्या जेलला तेव्हा त्यांना कळवून भेटी द्याव्या लागायच्या राज्य सरकारला की आम्ही येणार आहे. मग राज्य सरकार काय करणार, समजा आता येरवड्याच्या जेलमध्ये येणार आहेत असं ह्युमन राईट कमिशननं कळवलं की मग राज्य सरकार तिथले तुरुंग अधिकारी काय करणार, मस्त कैद्यांसाठीच्या स्वच्छता वगैरे सुविधा व्यवस्थित नीट करणार, त्यांना आंघोळ पाणी वगैरे दाढीबिडी सगळं काय तर असं दाखवणार ह्युमन राईट कमिशनला की खूप चांगलं आहे, आम्ही यांचे मानवी हक्कावर गदा येईल असं काही करत नाही. तर 2006ला त्याच्यामध्ये सुधारणा झाली आणि त्याच्यामध्ये असं केलं की न कळवता राज्य शासनाला न कळवता ह्युमन राईट कमिशनला जेलचं इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार 2006ला दिला. ठीक आहे. तर हे 2 मुद्दे इथं काय आहेत ते लक्षात ठेवा. अजून असं जेलचं म्हणजे अंडर ट्रायल कैदी जे होते ना त्या अंडर ट्रायल कैद्यांसाठीची आय थिंक 1979 ची हुसेन आरा खातून केस आहे, हुसेन आरा खातून ही केस एक खूप महत्वाची आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये असं आढळलं होतं की बिहारमध्ये कित्येक 10-1 वर्ष झालं कैदी काय अंडर ट्रायल आहेत, कित्येकांचे जे गुन्हे होते त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी तिथं सजा भोगली तरी पण त्यांची ट्रायल अजून कोर्टामध्ये आलेली नाही. ठीक आहे. तर ही जी केस फाईल करणाऱ्या होत्या त्या महत्वाच्या आहेत. आय थिंक आता त्यांच्यावर कुठल्या परीक्षेला क्वेश्चन आला पण मला आठवत नाही, रिसेंट मध्येच क्वेश्चन आलाय. कपिला हिंगरोनी कोण येतात तर त्या वकील होत्या आणि त्यांनी हुसेन आरा खातून केसमध्ये केस फाईल केली होती. ठीक आहे. तर त्यांना काय म्हटलं जातं, मदर ऑफ पीआयएल, मदर ऑफ, हा आठवलं मला, नगर परिषदेला क्वेश्चन होता आय थिंक हा कपिला हिंगराणी यांच्यावर. ठीक आहे. तर ह्यांना काय मदर ऑफ पीआयएल असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे एक महत्वाचा मुद्दा आहे तो आपण आता चर्चेला घेतला. त्याच्या पुढचा बघूयात, नायडू मीट शहा. हा तर हे भारतापुढची एक समस्या म्हणा काही म्हणा. या वर्षी काय घोषणा झालेली आहे की पॉप्युलेशन ग्रोथ जी होत आहे, लोकसंख्या वाढ जी होत आहे त्याच्यावर एक हाय लेवल कमिटी बसवली जाणार आहे आणि ती कमिटी काय आहे इन्स्पेक्शन करणार आहे, ती लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन भारताच्या पुढच्या पॉलिसीज काय असली पाहिजे आणि स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे लोकसंख्या वाढीच्या संदर्भाने. ठीक आहे. त्याच्याविषयी ती कमिटी काय शिफारस करणार आहे. ठीक आहे. हाय पॉवर कमिटी टू एक्सटेन्सिव्हली कन्सिडर द चॅलेंजेस अरायझिंग फ्रॉम रॅपिड पॉप्युलेशन ग्रोथ अँड डेमोग्राफिक चेंजेस. ठीक आहे. हे त्यांचं काम आहे.
आता ही कमिटी काय जे रिकमेंडेशन करतील ते कुठच्या ध्येयासाठी असतील, विकसित भारताच्या ध्येयाला सुसंगत असे शिफारसी करतील. त्याच्यामुळे आपल्याला लोकसंख्या वाढी संदर्भात पॉलिसी आणि स्ट्रॅटेजी ठरवता येईल. ठीक आहे. आता हे एक सांगायचं राहिलं, हे ज्यांनी आर्टिकल लिहिलंय का सी चंद्रमौळी, ठीक आहे, यांच्याविषयी एखादा लक्षात ठेवा. फक्त 2011ला जे आपले सेन्सस झालं त्या सेन्ससच्या वेळी सी चंद्रमौळी काय होते, सेन्सस आयुक्त होते. 2011च्या जनगणनेवेळी काय ते भारताचे सेन्सस आयुक्त होते, सी चंद्रमौळी, जनगणना आयुक्त 2011. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय भूमिका घेतलेली आहे की लोकसंख्या वाढी संदर्भात जेव्हा आपल्याला पुढच्या पॉलिसीज एकूण काय असलं पाहिजे वगैरे आणि त्याचा फायदा कसा उचलायचा असेल याच्याविषयी जर आपल्याला चर्चा करायची असेल तर भारताने कुठला अप्रोच स्वीकारला पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे इंटरडिसिप्लिनरी अप्रोच स्वीकारला पाहिजे. इंटरडिसिप्लिनरी अप्रोच म्हणजे काय, आंतरविद्याशाखीय अप्रोच. याच्यामध्ये काय आहे तर वेगवेगळे घटक एकत्र करून एक काय सर्वसमावेशक किंवा एक कोहेसिव्ह स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे. आंतरविद्याशाखीय म्हणजे काय, त्याच्यामध्ये मग त्यांनी सांगितलंय डेमोग्राफीचा विचार करा, हेल्थचा विचार करा, एज्युकेशनचा विचार करा, इकॉनॉमीचा विचार करा, सोशलॉजीचा विचार करा. असे वेगवेगळे सब्जेक्ट त्या अँगलला धरून प्रत्येकाचा विचार करायचा आणि एक मजबूत अशी चांगली स्ट्रॅटेजी ठरवायची, पॉलिसी ठरवायची, असं त्यांचं म्हणणं आंतरविद्याशाखीय अप्रोच स्वीकारून. तर ते आपल्याला इथे गव्हर्नन्स पण त्याच्यामध्ये येतंय. ठीक आहे. त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलंय की आपण सरकारने काय कोलॅबरेशन केलं पाहिजे, म्हणजे समन्वय साधला पाहिजे वेगवेगळ्या स्टेक होल्डरशी. त्याच्यामध्ये कोण येतं, गव्हर्नमेंट एजन्सीज येतात, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन येतात, ठीक आहे, गैर शासकीय संघटना, सिव्हिल सोसायटीच्या ग्रुप्स येतात, त्याच्यानंतर अकॅडमिया म्हणजे काय जे तज्ज्ञ आहेत त्या त्या क्षेत्रातले बुद्धिजीवी, आणि प्रायव्हेट सेक्टर यांचं पण सगळ्यांची काय पार्टनरशिप केली पाहिजे जेव्हा आपण ह्या प्रश्नाचा विचार करतो तेव्हा. ठीक आहे. त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलं की कमिटीनं काय जेव्हा पॉलिसी बनवते त्यावेळेस इम्प्लिमेंटेशनच्या वेळेस त्यांनी दोन गोष्टीवर भर दिला पाहिजे की लोकांमध्ये जागृती वाढवणे आणि लोकांचं शिक्षण करणं, म्हणजे लोकांमध्ये त्याबाबत लोकांना शिक्षित करणं आणि लोकांमध्ये जनजागृती करणं याच्यावर पण फोकस दिला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर काय आहे, लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन ॲक्युरेट पोहोचली पाहिजे, रिसोर्सेस केलं पाहिजे, म्हणजे ते काय फॅमिली प्लॅनिंग प्रॅक्टिस आणि हेल्थ विषयी जागरूक होतील. आता पास्ट, प्रेझेंट, फ्युचर याच्याविषयी त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत. तर हे लक्षात ठेवा, युनायटेड नेशनने काय सांगितलं की 2030 पर्यंत भारताची लोकसंख्या 1.46 बिलियन एवढी होणार आहे, जी की जगाच्या 17% आहे. 1.46 बिलियन होणार आहे जगाच्या 17%. आता हे लक्षात ठेवा कारण हे आकडे आपल्याला येतात आणि आपण असं सहज म्हणून करून जातो. आय थिंक ह्या GS3ला, राज्यसेवेच्या मुख्यच्या GS3ला त्यांनी पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट जे युनायटेड नेशनकडनं येतात त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामध्ये सोपा होता प्रश्न त्या अर्थाने, कारण यावर्षी प्रश्न येणं अपेक्षित पण होतं. भारताने चीनला मागं टाकलंय, आपण जगात 1 नंबर झालोय, ठीक आहे, कशात तरी. त्यामुळे त्याच्यावर प्रश्न विचारला होता त्यांनी की 2023चे पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट युनायटेड नेशनने भारतासंदर्भात काय सांगितले, आणि ते जशाला तसं आपल्याला न्यूजमध्ये वगैरे सर्च केल्यानंतर मिळून जातं. तेच आकडे, तेच वर्ष, तेच जशाला तसं. तसंच हे लक्षात ठेवा 2030चं काय सांगितलेलं आहे, 1.46 बिलियन. ठीक आहे. म्हणजे असे आकडे जर आपल्याला माहिती असतील तर थोडंसं एज मिळतं. आता TFR काय प्रोजेक्ट केलाय भारताचा, TFR म्हणजे काय, टोटल फर्टिलिटी रेट. ठीक आहे. तर तो आहे 1.73 2031 ते 35 मध्ये असा त्यांनी सांगितलेलं आहे, 1.73. आता TFR आयडियली किती असला पाहिजे, TFR आयडियली 2.1 इथपर्यंत असला पाहिजे, पण भारताचा 2च्या पण खाली काय आहे चाललाय. फक्त 2च राज्य आहेत ज्यांचा TFR काय 2.1च्या वरती आहे. नाही 2 नाही, अजून आहेत थोडेसे, पण मोस्ट ऑफ द राज्य जे आहेत भारतामधले त्यांनी TFR 2.1च्या म्हणजे ज्याला रिप्लेसमेंट लेवल म्हणतात, रिप्लेसमेंट लेवलच्या खाली TFR गेलेला आहे. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर जेव्हा लोकसंख्या वाढ येते भारताची तेव्हा भारतामध्ये एक शब्द कायम चर्चेला जातो, तो म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंड, ज्याला मराठीमध्ये लोकसंख्या लाभांश म्हणतात. लोकसंख्या लाभांश. ठीक आहे. आता लोकसंख्या लाभांश असणं म्हणजे काय, तर फक्त लोकसंख्या वाढते आणि तरुणांची लोकसंख्या आहे तुमच्याकडे
म्हणून तुम्हाला ऑटोमॅटिक इकॉनॉमीला फायदा होईल आणि ग्रोथ होईल असं काही नाहीये. तर ती जी आहे लोकसंख्या, तरुणांची संख्या जी जास्त आहे, ठीक आहे, तर त्या लोकसंख्येला शिक्षित करणं, त्यांचं आरोग्य चांगलं असणं, त्यांच्याकडे स्किल असणं, ठीक आहे, आणि त्यांचं एक ह्युमन कॅपिटलमध्ये परावर्तन करणं गरजेचं आहे. तेव्हा कुठं त्या इकॉनॉमीला, देशाला फायदा होतो. त्याला लोकसंख्या लाभांश असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये ही चर्चा केली आहे की भारताने ही जी वाढणारी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या लाभांशमध्ये कन्वर्ट करायची असेल तर त्या लोकसंख्येनं हेल्थ, एज्युकेशन आणि स्किल प्रोव्हाइड करणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, कारण स्किल प्रोव्हाइड करण्याच्या बाबतीत आपण खूप मागे आहोत असंही त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता हेल्थ, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंटचे जे चॅलेंजेस, लोकसंख्या वाढ जेव्हा होते, लोकसंख्या लाभांशाच्या पण आपण गोष्टी करतो, पण त्याच्याच बरोबर काय चॅलेंजेस पण घेऊन येते ही वाढती लोकसंख्या. ते हेल्थ विषयी चॅलेंजेस, एज्युकेशन विषय आहेत, शिक्षणाविषयी आहेत आणि रोजगाराविषयी पण आहेत. ठीक आहे, आरोग्यावर भारत सरकारची जी पब्लिक स्पेंडिंग आहे ती फक्त 1% आहे जीडीपीच्या आसपास, असं इथं आपल्याला सांगितलेलं आहे. तर हेल्थच्या दृष्टीने चिल्ड्रन, बालकांच्या आरोग्याकडे, त्याचबरोबर काय प्राथमिक आरोग्य सुविधांकडे आणि ग्रामीण भागातल्या आरोग्य सुविधांकडे लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे, तसंच चाइल्ड अँड मॅटर्नल हेल्थ केअर, ठीक आहे, म्हणजे बालक आणि माता यांच्या आरोग्याची काळजी, याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे असं आपल्याला याच्यामधनं सांगताय. दुसरं काय बोलताय तिथं की युनिसेफचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये 47% ऑफ इंडियन यूथ मे लॅक द नेसेसरी एज्युकेशन अँड स्किल फॉर एम्प्लॉयमेंट बाय 2030. तर युनिसेफने एक भविष्यवाणी केली की भारतामध्ये 47% लोकांना काय आहे, एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंटच्या जे बेसिक स्किल आहे ते भारतीय तरुणांना, 47% भारतीय तरुणांना बेसिक स्किल नसणार आहेत, एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंटला आवश्यक असणार आहे, असं 2030च्या एंडिंगला होणार आहे, असं काय आहे युनिसेफने इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता 47% म्हणताय तर ती गंभीर समस्या आहे, कारण भारतामधले मोस्ट ऑफ द यूथ आपल्याला माहितीच आहे की ते कशामध्ये बिझी आहेत. 1.5 GB डाटा जो मिळतो आपल्याला, ठीक आहे, तो उडवण्यामध्ये बिझी आहेत आणि उडवल्यानंतर तो उडवला म्हणून वायफायच्या शोधामध्ये बिझी आहेत. एव्हिडन्स बेस्ड डिसिजन मेकिंग, याच्यामध्ये काय आपल्याला मुद्दे दिसतात. तर हे जनरली डेटा विषयी गोष्टी करते. हा, तर ह्यांनी बघा शेवट एक असं जशाल तसं वाक्य पण येऊ शकतं. इंडियाज डेमोग्राफिक लँडस्केप प्रेझेंट्स बोथ अपॉर्च्युनिटीज अँड चॅलेंजेस फॉर द कंट्रीज सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा की ते एक चॅलेंज पण आहे, आपल्या पुढे आव्हान पण आहे, त्याचबरोबर काय संधी पण आहे. संधी म्हणून फायदा उचलायचा असेल तर आपल्याकडची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या लाभांशामध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्यांना आरोग्य, शिक्षण, कौशल्य शिक्षण, ठीक आहे, अशा सुविधा पुरवणं गरजेचं आहे. बाय अडॉप्टिंग अ होलिस्टिक अप्रोच ऑफ पॉप्युलेशन मॅनेजमेंट, तर लोकसंख्या व्यवस्थापन, त्यानंतर गुंतवणुकीला प्राधान्यक्रम देणं, आरोग्य, शिक्षण, रोजगार याच्यामध्ये गुंतवणूक करणं, अँड प्रमोटिंग जेंडर इक्वॅलिटी अँड सोशल इन्क्लुजन. ठीक आहे, तर लिंगभावात्मक न्याय किंवा लिंगभावात्मक समता ही पण प्रमोट केली पाहिजे, सामाजिक समावेशन केलं पाहिजे. ठीक आहे, त्याचा हे सगळं केल्यानंतर काय मग भारताला त्याचा लोकसंख्या लाभांश म्हणून फायदा होईल. ठीक आहे, तर इथं लक्षात ठेवा जेंडर इक्वॅलिटी खूप महत्वाची, पण महत्वाचे आहे जेव्हा आपल्याला लोकसंख्या कंट्रोल करायचा अँगल पण येतो. तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेस शिक्षित महिला असते एखादी शिक्षित महिला असल्यानंतर ती आर्थिक क्रियामध्ये किंवा जॉब मार्केटमध्ये सहभागी होते आणि त्याच्यानंतर मुलांना जन्म देण्याचं प्रमाण म्हणजे 2च्या वर जनरली नसतंच. त्यामुळे पॉप्युलेशन कंट्रोलचा एक मार्ग पण आहे की बाबा स्त्री शिक्षण अधिक झालं पाहिजे, रोजगारामध्ये सहभागी झाल्या पाहिजे. ठीक आहे, जे की एव्हिडंट आहे ते पण इथं सांगितलेलं आहे. तर अशा दृष्टीने हे आपल्याला प्रिलिम्सच्या दृष्टीनं किंवा ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीनं जास्त काही गोष्टी ह्याच्यामध्ये नाही आहेत. जसं की इथं सांगितलं मी तुम्हाला 1.46 बिलियन, ठीक आहे, 1.46 बिलियन बाय 2030 हा जो आकडा आहे तो GS3 ला असाच प्रश्न 2023च्या संदर्भात विचारला होता, म्हणून मी तुम्हाला वारंवार तो सांगतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर आपला TFR काय आहे 2031 ते 35 ला 1.73 होऊ शकतो असं सांगितलंय. त्याच्यानंतर हेल्थ, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, भारताचा पब्लिक हेल्थ स्पेंडिंग 1% आहे फक्त जीडीपीच्या. 47% ऑफ इंडियन यूथ, युनिसेफने सांगितलंय की त्यांना नेसेसरी एज्युकेशन आणि स्किल नसेल 2030च्या एंडिंगला.
लोकसंख्या लाभांश म्हणजे काय असं कन्सेप्च्युअल पण विचारलेला आहे, प्रश्न अनेक वेळा विचारलेला आहे. ठीक आहे, तर हे झालं. त्याच्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट स्पेंड गोल्डन इंटरव्हेन्शन ऑर स्मोक अँड मिरर्स. त्याच्यात मध्ये काही जास्त जाणार नाही, फक्त एक लक्षात ठेवा की अ कॉर्पस ऑफ ₹1,00,000 विल बी इस्टॅब्लिश विथ 50-year इंटरेस्ट फ्री लोन्स टू प्रोव्हाइड लॉंग टर्म फायनान्सिंग और रिफायनान्सिंग विथ लॉंग टेनर अँड लो इंटरेस्ट. बेसिकली काय झालंय की 1,00,000 कोटीचा एक निधी निर्माण केला, 1,00,000 कोटी रुपये एवढा निधी निर्माण केलाय. किती वर्षासाठी? 50 इयर, 50 वर्षासाठी निधी असणार आहे तो. सॉरी 50 वर्षापर्यंत काय व्याजविरहित काय दिलं जाणार आहे? लोन दिलं जाणार आहे. दोन आपले 1,00,000 कोटी रुपयाचा निधी असणार आहे. 50 वर्षापर्यंत इंटरेस्ट फ्री, कमी इंटरेस्टवर लोन दिलं जाणार आहे. हे लोन कोणाला देणार आहेत? तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे रिसर्च अँड डेव्हलपमेंट केली जाते, कोण करू इच्छिते त्यांच्यासाठी लोन सुविधा आहे. ठीक आहे, असाच प्रश्न यावर्षी GS4 ला पण विचारला. हे जे वेगवेगळे फंड स्थापन होतात, ते फंड स्थापन झाले की आपलं काम असं आहे की ते फंडचं नाव काय, निधीचं त्याचा उद्देश काय. जसं या बाबतीत काय, रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये प्रायव्हेट सेक्टरला अधिकाधिक लोन देऊन त्यांना प्रोत्साहित करणं आणि भारताची रिसर्च अँड डेव्हलपमेंट मधली प्रगती घडवून आणणं. तसं आकडे विचारतात मग की फंडचं नाव काय, किती वर्षासाठी आहे, किती लाख कोटीची गुंतवणूक आहे. GS4 मध्ये यावर्षी राज्यसेवेला प्रश्न विचारलेला आहे त्यांनी ऍग्रिकल्चर फंडवर. ठीक आहे, जे की 1,00,000 कोटी रुपयाचाच आहे तो पण त्याचे वर्ष जे आहेत ते वर्ष चुकवलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, सो अशा महत्वाच्या काय गोष्टी आपल्याला न्यूजपेपर मधून मिळाल्या की त्या कलेक्ट करून ठेवणं गरजेचं असतं, म्हणजे त्याचा काय एक एक क्वेश्चनला फायदा होतो. ठीक आहे, तर आता भारताचं बघितलं ना, प्रायव्हेट सेक्टरचं कंट्रीब्युशन इंडियाच्या ओव्हरऑल रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये प्रचंड कमी आहे. आपल्याकडे ती इकोसिस्टमच नाही आहे, ते प्रोत्साहन दिलं जात नाही की प्रायव्हेट सेक्टरनी काय रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आलं पाहिजे. ठीक आहे, त्यांनी इथं बघा आकडे दिलेत की रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये प्रायव्हेट सेक्टर इंडस्ट्री किती 2020-21 मध्ये त्यांनी 36% कंट्रीब्यूट केलंय. 2020-21 मध्ये कुणी प्रायव्हेट. त्याच्यानंतर सेंट्रलनी 43% केलंय, 43.5 43.7 केंद्र आहे आणि मग 6.7% कुणी केलेलं आहे स्टेट गव्हर्नमेंट वगैरे. सांगायचा मुद्दा हा आहे की प्रायव्हेट सेक्टरचं काय आहे, प्रायव्हेट सेक्टरचं फक्त 36% कंट्रीब्युशन आहे. तेच जर आपण बघितलं विकसित देशांमध्ये, ठीक आहे, तर जर्मनीमध्ये 67% आहे, साऊथ कोरियामध्ये 79% आहे आणि अमेरिकेमध्ये 75% आहे. हे बघा जवळपास दुप्पट आहे. भारतामध्ये 36 आहे, अमेरिकेमध्ये 75% आहे. तर त्यामुळेच आपण बघतो ना, अमेरिकेमध्ये जे नवीन नवीन बिझनेस आयडियाज पुढे येतात, बिझनेस उभे राहतात, शोध लागतात. याचं कारण काय, तर प्रायव्हेट सेक्टरकडनं खूप जास्त फंडिंग केलं जातं रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर. खूप म्हणजे वर्षानुवर्ष असे रिसर्च चालू असतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर सध्याचं जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ठीक आहे, तर हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर कित्येक वर्ष झालं काय रिसर्च चालू होता आणि ह्या मागच्या 2-4 वर्षात कुठं ती आयडिया आता कुठं काय मटेरियलाइज होते, कुठंतरी आपल्याला त्याचे रिझल्ट दिसू लागतात. म्हणजे गुगलचं उदाहरण घ्यायचं तर जेफ्री हिंग्टन हे AI चे प्रमुख होते मागचे 20-22 वर्ष झालं आणि त्यांनी सगळा रिसर्च कॉन्ट्रीब्यूट केलाय. त्यानंतर सॅम अल्टमन त्यांची ओपन AI कंपनी आहे. म्हणजे आपण तो जो मुद्दा बघितला असेल किंवा तो जो वाद झाला, सॅम अल्टमन जे आहेत, सॅम अल्टमनला ओपन AIच्या कंपनीमधनं काढून टाकलं, त्यांना CEO पदावरनं काढून टाकलं आणि लगेच आपण बघितलं की मायक्रोसॉफ्टने त्यांना हायर पण केलं. ठीक आहे, पण ओपन AI मधनं काढण्याचं कारणच काय होतं, तर ओपन AI जसं आपण आता प्रायव्हेट सेक्टरचं रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये भारतामध्ये कसं योगदान कमी आहे, अमेरिकेत कसं ते जास्त आहे, 75% पर्यंत आहे. त्याचं उदाहरण म्हणून मी सांगतो तुम्हाला. ओपन AI ही जी कंपनी होती ती अनेक प्रायव्हेट प्लेयर्स एकत्र आले होते आणि त्यांनी रिसर्च करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा माणसाच्या प्रगतीला विकासाला कसा फायदा होऊ शकतो आणि भौतिकरित्या ते कसं अस्तित्वात आणायचं ह्याच्यासाठी ओपन AI स्थापन केलं होतं. आणि त्यांनी काढलं कारण सॅम अल्टमन खूप जास्त काय त्याचा कमर्शियल वापर करायच्या प्रयत्नात आहेत वगैरे इत्यादी कारण देऊन आणि बोर्डाला काहीच सांगत नाहीत, कॉन्फिडन्समध्ये घेत नाहीत असं त्यांनी सांगितलं आणि ओपन AIच्या कंपनीतनं त्यांची हक्कलपट्टी झाली होती. त्यांना परत पण घेतल्यानंतर हे बघितलं जेफ्री हिंग्टन हे गुगलचे AI हेड होते. ठीक आहे, त्यांनी आत्ताच राजीनामा दिलाय मागच्या वर्षी की
त्यांचं असं म्हणणं आहे की AI ही जी काय कल्पना आहे ती भविष्यात माणसासाठी खूप हिरोशिमा क्षण दाखवणार आहे. त्यांनी खूप इंटरेस्टिंग मेटाफर वापरली, हिरोशिमा क्षण. एवढा विध्वंस किंवा तबाही होणार आहे ओपन AI आपल्या ह्यानी आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी की त्याच्यामुळे माणसाला काय हिरोशिमा क्षणाची, म्हणजे अमेरिकेने जेव्हा हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले तेव्हा जसा विध्वंस झाला त्या लेवलचा विध्वंस होईल असं जेफ्री हिंग्टन जे की गुगलचे हेड होते त्यांचं म्हणणं आहे. तर मुद्दा हा होता की 1,00,000 कोटीचा फंड स्थापन केलाय, त्याच्यामध्ये कमी इंटरेस्ट किंवा इंटरेस्ट फ्री लोन दिलं जाणार आहे. कोणाला दिलं जाणार आहे? प्रायव्हेट सेक्टरला. कशासाठी दिलं जाणार आहे? रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी, रिसर्च अँड डेव्हलपमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी. असं का करतोय आपण? तर आपल्याकडे खूप कमी प्रायव्हेट प्लेअरचा सहभाग आहे. एकूणच GDPच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर आपल्याकडे खूप कमी खर्च होतो. तो वाढवण्यासाठी अमेरिकेचं जर उदाहरण घेतलं तर ते 75%, आपलं उदाहरण घेतलं प्रायव्हेट सेक्टरचा पार्ट त्याच्यामध्ये फक्त 36% आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले पुढे की रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये ज्या ज्या गोष्टी पुढे येतात त्याच्यामुळे भविष्यात कसा फायदा होतो. आता जसं उदाहरणार्थ जेव्हा 1969ला इस्रोची स्थापना झाली तर मोस्ट ऑफ द आपलं तेव्हा काय होतं की अंतराळ संबंधित शोध घेणं हे त्याचे उद्दिष्ट होते. पण आज जर आपण बघितलं तर इस्रो कित्येक क्षेत्रामध्ये भारताच्या विकासाला प्रगतीला हातभार लावते. हेल्थ सेक्टर असू द्या, एज्युकेशन सेक्टर असू द्या, ॲग्रिकल्चर असू द्या, प्रत्येक ठिकाणी आपल्याला फॉरेस्ट असू द्या, नॅचरल रिसोर्सेस असू द्या, मायनिंग, ह्या अशा कित्येक ठिकाणी आपल्याला काय. पण तेव्हा तो तसा विचार झाला होता का तर एवढे पुढे जास्त फायदे होतील असा विचार तेव्हा झाला नव्हता. पण रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं हेच वैशिष्ट्य असतं की त्याच्यामधनं एक एक फायदा पुढे उकलत होतो. त्यामुळे त्याच्यावर एक्सपेंडिचर करणं गरजेचं आहे. असा एक आजपर्यंतचा अनुभव आहे. म्हणून काय हा 1,00,000 कोटी रुपयाचा फंड इस्टॅब्लिश केला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पुढं आपण आता हे एक मुद्दा वाचून घ्या तुम्ही. शुड कोचिंग बी रिस्ट्रिक्टेड टू दोज अबोव 16 इयर्स. ठीक आहे. आता काय केलं केंद्र सरकारने नियम केलेत की 16 वर्षाखालील मुलांना कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये बंदी असेल. आता पेटीएमचं बघा, पेटीएमला RBIने काय केलंय, त्यांना बंदी घातली आहे कसले व्यवहार करण्यापासून. तर झालाय काय पेटीएमचा प्रॉब्लेम? तर बेसिकली थोडं त्यामध्ये सांगायचं म्हटलं तर पेटीएम बँक जी आहे, पेटीएम बँकेने जेव्हा व्यवहार करायला घेतले तेव्हा त्यांनी KYC नीट केली नाही. नो युअर कस्टमर जे असतं KYC, आणि असं लक्षात आलंय की फ्रॉड डॉक्युमेंट किंवा एकाच पॅन कार्डवर हजारो लाखो काय आहेत ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. याचा अर्थ काय? पेटीएमनी नीट KYC केलेली नाही. म्हणून RBIने काय केलंय, पेटीएमला सगळे व्यवहार बंद करायला सांगितलंय. त्यांना डिपॉझिट घेऊ नका सांगितलंय. त्यानंतर त्यांचे टॉपअप अकाउंट असतील ते सगळे बंद करायला सांगितलेत. RBI हॅज डिसअलाउड द पेमेंट पेटीएम सबसिडरी फ्रॉम ऍक्सेप्टिंग फर्दर डिपॉझिट्स. ठीक आहे. टॉपअप्स, क्रेडिट ट्रान्झॅक्शन, इट्स ऑपरेटेड वॉलेट अकाउंट फ्रॉम फेब्रुवारी 29. म्हणजे जिथं जिथं पेटीएम बँकेचा वापर केला जातो डिपॉझिटसाठी, ट्रान्झॅक्शनसाठी, क्रेडिटसाठी किंवा फास्टॅग वगैरे इत्यादी गोष्टीसाठी, त्या ऑपरेशनसाठी पेटीएम बँकेचा, पेमेंट बँकेचा वापर करायचा नाही. पेटीएम इन्फॉर्म, आता हे जे पेटीएम आहे ना ते पेटीएम फक्त ॲप, फोनपे सारखं, गुगल पे सारखं जे ॲप आहे ना ते ॲप अजूनही कार्यरत असणार आहे. पण पेटीएम पेमेंट बँक जी आहे, पेमेंट बँक, ती मात्र काय आहे, कार्यरत नसेल 29 फेब्रुवारीपासून. ठीक आहे. तर हे महत्वाचं आहे. पेटीएमने असं सांगितलंय ॲपनी, ठीक आहे, वॉलेटनी, की आम्ही आता इतर बँकेबरोबर काम करणार आहोत, जसं की पूर्वी करायचे ते. पेमेंट बँक याच्या आधी पण पेटीएम ॲप तिथं अस्तित्वात होतं. ठीक आहे. व्हॉट आर द रेग्युलेशन्स विथ रिस्पेक्ट टू राईस प्राइसेस. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवा, भारतामध्ये काय असं लक्षात आलंय की मागच्या वर्षभरामध्ये 14.51% एवढी काय आहे राईसच्या प्राइसमध्ये, किमतीमध्ये वाढ झालेली. तांदळाच्या किमती एवढ्या टक्क्यांनी वाढलेल्या आहेत, 14.51. 2022-23 मध्ये आता ह्याचे कारण काय, का झालंय असं, त्याच्याविषयी चर्चा केली त्यांनी. यातले 2-3 महत्वाचे आकडे फक्त ते आपण आपल्याला बघूयात पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीनं. 2022-23 मध्ये भारतामध्ये 135 मिलियन टन एवढं राईसचं उत्पादन आहे. किती? 135 मिलियन टन. कधी? 2022-23 मध्ये राईसचं उत्पादन किती आहे? 135 मिलियन टन. ठीक आहे. जे की 2021-22 पेक्षा 62 लाख टनांनी जास्त होतं. म्हणजे ह्याच्यातनं 62 लाख टन मायनस केले, म्हणजे 6 मिलियन मायनस केले थोडक्यात, की 129 मिलियन टन एवढं 2021-22 मध्ये होतं अंदाजे. ठीक आहे.
आता मग ह्यांनी काय सांगितलं की 2023-24 मध्ये काय होणार आहे, प्रोडक्शन कदाचित कमी येऊ शकतं. त्याचं कारण काय तर राईस प्रोड्युसिंग साऊथचे जे राज्य आहे तामिळनाडू आणि केरळ, इथं कमी रेनफॉल झाल्यामुळं काय होणार आहे, कमी पर्जन्यमानामुळे यावर्षी तांदळाचं उत्पादन कमी होणार आहे असं त्यांनी सांगितलंय. ठीक आहे. आता इथे एरिया पण दिलेला आहे. ठीक आहे. भारतामध्ये हे लक्षात ठेवा, भारतामध्ये 430 वेगवेगळ्या व्हरायटीज काय केल्या जातात, लागवड केली जाते. 430 वेगवेगळ्या भाताच्या व्हरायटी, तांदळाच्या व्हरायटीची लागवड केली जाते. ठीक आहे. व्हॉट आर द मेजर्स टेकन सो फार. आता महागाई वाढली, आपण बघितलं 14.51% महागाई वाढली. त्याचं काय आपण हे केलेत, उपाय केलेत असं सांगितलंय. तर सरकारने एकदम भारी उपाय केलाय. तर भारत राईस नावाचा एक ब्रँडच काढलाय आणि ज्याच्या अंतर्गत 29 रुपये किलोने राईस विक्रीला रिटेलमध्ये विकणार आहे. ठीक आहे. तर भारत राईस 29 रुपये पर केजी या भावाने काय भारत सरकार भारत राईस विकणार आहे रिटेलमध्ये. ठीक आहे. वाय आर प्राइसेस इन्क्रीजिंग. ठीक आहे. याचं कारण काय, तर कारण 2-3 आहे तिथं लक्षात ठेवा. एक तर काय, एमएसपी खूप जास्त वाढत आहे. भाताचा एमएसपी जे आहे राईसचा, ते एमएसपी मध्ये वाढ होत आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं खरेदी करणार आहे जो व्यापारी वगैरे असेल त्याला जास्त भावाने काय आहे खरेदी करावी लागते. त्याच्यानंतर कारण आहे ट्रान्सपोर्टचं. ठीक आहे. वाहतुकीसाठी, स्टोरेजसाठी, या 3-4 काय कारण आहेत. ठीक आहे. जसं दक्षिणेतल्या आणखी कारण म्हणजे दक्षिणेतल्या राज्याचं पण उत्पादन काय झालंय, कमी झालंय. यामुळे काय झालंय तर भाताची प्राइस, तांदळाची प्राइस वाढत आहे. आता एक्सपोर्ट विषय बघा, इथं लक्षात ठेवा. नॉन बासमती राईसचा एक्सपोर्ट 2019-20 मध्ये 5.1% होता, जो की 20-21 मध्ये 13% झाला आणि 21-22 मध्ये, सॉरी टक्केवारी नाही मिलियन मध्ये बोलतोय मी, 2019-20 मध्ये 5.1 मिलियन होता, 2020-21 मध्ये 13.1 मिलियन झाला, 2021-22 मध्ये 17.3 मिलियन झाला आणि 2022-23 मध्ये 16.1 मिलियन झाला. ठीक आहे. तर आत्ताच जर तुम्ही लक्षात ठेवायचं तर 2022-23 चे आकडे विचारले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा 16.1 मिलियन टन एवढा नॉन बासमती राईसचं काय आहे एक्सपोर्ट झालेलं आहे, नॉन बासमती. आता महागाई वाढतेच आहे. याचं अजून एक कारण काय आहे तर भाताची मागणी जी आहे, ठीक आहे, ती कन्झम्पशनसाठी आहे, उपभोगासाठी, त्याचबरोबर इथेनॉल प्रोडक्शनसाठी पण आहे आणि कॅटल फीडसाठी पण आहे, खाद्य म्हणून पण जनावरांना, या तिन्ही गोष्टीसाठी मागणी. तर मग असं इथं सांगितलंय की बाबा पहिल्यांदा काय त्याचा उपभोगासाठी, खाण्यासाठी म्हणून काय प्रायोरिटीज दिली पाहिजे. त्याच्यानंतर मग इथेनॉल प्रोडक्शन आणि तुमचं ते जनावरांसाठी खाद्य याच्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे असं तिथं सांगितलंय. ठीक आहे. तर ह्या काय महत्वाच्या न्यूज होत्या. शेवटची काल पण आपण चर्चा केली होती बघा. ठीक आहे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की भारत आणि म्यानमार, चला कालचंच रिव्हिजन या निमित्ताने घेऊ. भारत आणि म्यानमार किती 1643 किलोमीटरची बॉर्डर आहे. ठीक आहे. सगळ्यात जास्त आपली बॉर्डर 4 राज्यांना बॉर्डर लागते. सगळ्यात जास्त वरती अरुणाचल प्रदेश 520 किलोमीटर आहे, खाली मिझोराम 510 किलोमीटर आहे. ठीक आहे. नंतर मध्ये तुमचं नागालँड येतं आणि मणिपूर येतं. तर नागालँडमध्ये किती आहे 215 किलोमीटर आहे आणि मणिपूरमध्ये 398 किलोमीटर आहे. ठीक आहे. तर हे वरून जर खाली आलात तुम्ही, म्यानमारला बॉर्डर कशी लागते आपल्याला प्रिलिम्सला मेन्सला असा क्वेश्चन विचारू शकतात बॉर्डर स्टेटवरचा. अरुणाचल प्रदेश 1 नंबर आहे, त्याच्यानंतर नागालँड आहे, त्याच्यानंतर मणिपूर आहे, त्याच्यानंतर मिझोराम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला असा विचारला की सगळ्यात जास्त आणि कमी असा क्रम लावा, तर सगळ्यात जास्त अरुणाचल प्रदेश आहे 520 किलोमीटर, नंतर मिझोराम आहे 510 किलोमीटर, नंतर मणिपूर आहे 398 आणि सगळ्यात कमी नागालँड सगळ्यात कमी असं लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त वरचा अरुणाचल प्रदेशचा एरिया बघा किती मोठा आहे, खूप असा लांब दिसतो आपल्याला, त्यामुळे बॉर्डर पण खूप जास्त लागलेली असेल असं लक्षात ठेवा. आणि तिथून मग खाली मिझोरामकडे या, मिझोराम 510 किलोमीटर, त्याच्यानंतर नागालँड सगळ्यात कमी आहे हे पण लक्षात ठेवा. तर हा मुद्दा आहे. तर आपण काल बघितलं होतं की पप्पा की ही जी आहे FMR, ज्याला आपण फ्री मुवमेंट रेजिम म्हणतो किंवा मराठीमध्ये ज्याला काय म्हणू शकतो आपण मुक्त संचार व्यवस्था. ठीक आहे. काल हालचाल शब्द वापरत होतो पण आजचा शब्द लक्षात ठेवा
मुक्त संचार व्यवस्था. या मुक्त संचार व्यवस्थेअंतर्गत सांगितलं तुम्हाला मी की सध्या 16 किलोमीटर भारत आहे, हा म्यानमार आहे. ठीक आहे. तर भारताचे नागरिक म्यानमारमध्ये, म्यानमारचे नागरिक भारतामध्ये 16 किलोमीटर आतमध्ये जाऊ शकतात. ठीक आहे. 2 वीकसाठी राहू शकतात. 2 वीकला तिथंच 2 आठवडे मुक्काम करू शकतात आणि असा वर्षभरासाठी त्यांना पास मिळतो, जे की 2 आठवड्यासाठी मुक्काम करू शकतात, नंतर रिटर्न येऊ शकतात. पण ह्याच्यामध्ये आपण बंद का करणार आहे हा जे फ्री रेजिम आहे? तर सगळ्यात जास्त जी नॉर्थ ईस्टमध्ये इन्सर्जन्सी आहे, अस्थिरता जी काय वाढत आहे, त्या अस्थिरतेमध्ये ह्याचा खूप जास्त हात आहे. कारण इथली टोपोग्राफी अशी आहे की काय टेकड्या छोटे छोटे, आणि त्यामुळे जे सशस्त्र गट आहेत तिथले, ते सशस्त्र गट काय कारवाई करून त्याच्यामध्ये जाऊन लपतात. पोलिसांना तिथं जाता येत नाही, ऍक्सेस नाही. ठीक आहे. त्यामुळे ते एक कारण आहे. त्याच्यामुळं म्यानमारमधले पण आणि भारतामधले पण तिथं बॉर्डरचे जे स्टेट आहेत ते काय झालेले आहेत, खूप जास्त अस्थिर झालेले आहेत. हे एक कारण आहे. दुसरं कारण काय तर भारतातले जे ईशान्य राज्य आहेत, त्या ईशान्य राज्यामध्ये आपण बघितलं की रखाईन जो प्रांत आहे, रखाईन राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रश्न विचारला होता की म्यानमारमधून जे रोहिंग्या भारतामध्ये आले ते डॅश डॅश या प्रांतामधून किंवा खालीलपैकी कोणत्या प्रांतामधून आले. तर जो रखाईन प्रांत आहे म्यानमारचा, ठीक आहे, त्याच्यामधनं जे काय भारतामध्ये रोहिंग्याज येतात, त्याच्यामुळे जे डेमोग्राफिक स्ट्रक्चर आहे, लोकसंख्येची जी रचना आहे नॉर्थ ईस्टच्या राज्यांची, ती पण बदलू शकते. ती बदलू नये म्हणून आपण काय करतो, ही मुक्त संचार व्यवस्था बंद करायचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मणिपूरच्या ज्या ट्राईब्स आहेत काही, ज्या की हिली स्टेशनमध्ये आपलं टेकड्यांच्या प्रदेशामध्ये राहतात बॉर्डरला लागून, त्यांनी विरोध केलेला आहे. आपण कालच चर्चा केली होती. विरोध करण्याचं कारण काय आहे त्यांचं, तर त्यांचं आवागमन पण होतं तिथं, दळणवळण, अनेक लोक काय रोजगारांना इकडे तिकडे जातात. ऑफकोर्स मोस्ट ऑफ द म्यानमारी लोक भारतात येऊन रोजगार करतात आणि संध्याकाळी परत जातात, असं पण आहे. तर विरोध करण्याचं कारण काय आहे, तर इतके वर्ष झालं सोबत राहतात, त्यांची फॅमिली रिलेशन पण काय अक्रॉस द बॉर्डर इस्टॅब्लिश झालेले आहेत. ठीक आहे. म्हणून काही हिल्ली ट्राईबनं विरोध केलेला आपल्याला दिसतोय. ठीक आहे. आता हे आपण आय थिंक हा पण मुद्दा चर्चेला घेतला होता की भारताचा कलादान प्रोजेक्ट आहे, काय कलादान मल्टी मोडल ट्रान्झिट प्रोजेक्ट, हा 2008 मध्ये सुरू झालेला आहे भारत आणि म्यानमारमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होणार, त्याच्यामध्ये काय होणार आहे, तर भारतातला हा जो कोलकाता शहर आहे, ते कोलकाता शहर इथे म्यानमारमध्ये त्यांचं, समजा हा म्यानमार आहे आपला, नॉर्थ ईस्ट आहे. ठीक आहे. इथं जे त्यांचं सितवे पोर्ट आहे, ह्या सितवे पोर्टशी जोडलं जाणार आहे आणि इथून मग आपल्याला भारताचं जे ईशान्य भारत आहे राज्य, मिझोराम, मणिपूर, नागालँड आणि सगळीकडेच तिथं ऍक्सेस आपल्याला मिळणार आहे. तर इथून 500 किलोमीटर आणि अशी इथून 100-300 वगैरे असं करत एक काय मल्टी मोडल ट्रान्झिट आपण उभं करणार आहोत, ज्याच्यामुळं काय भारताचं समजा भविष्यामध्ये जे इथला जो चिकन नेक आहे त्याच्यावर जर चायनाने कधी कारवाई करून समजा किंवा आक्रमण करून तोडायचा प्रयत्न केला, तर भारताला नॉर्थ ईस्टचा ऍक्सेस असला पाहिजे म्हणून तो केलेला आहे. आणि दुसरं म्हणजे काय, तिथलं आर्थिक दळणवळण पण जास्त व्हावं, आर्थिक विकास पण त्या निमित्ताने जास्त होईल, हे पण कारण आहे. ठीक आहे. तर झालंय काय आता, तर इथले जे म्यानमारमध्ये इथे एक चीन नावाचं राज्य आहे, चायना नाही, चीन नावाचं एक राज्य आहे. ठीक आहे. आणि इथं आताच बघितलं आपण रखाईनलाच काय म्हणतात, आराकान असं पण म्हणतात, जुनं नाव आहे. तर ह्या 2 राज्यामधले जे काही ट्राईब्स आहेत त्यांच्यामध्ये खूप जास्त सशस्त्र संघर्ष आहे आणि त्यांनी आताच एक शहर पण ताब्यात घेतलं. ते शहर ताब्यात घेतल्यामुळे पण काय झालंय, भारताचं नुकसान होण्याची शक्यता आहे या सगळ्या त्यांच्या भांडणामध्ये, आणि त्यामुळे भारत म्यानमारवर नाराज पण आहे. पण म्यानमारचं काय, म्यानमारमध्ये आता डेमोक्रॅटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट नाही, तिथले मिलिटरी सरकार जे आहे त्याला मिलिटरी जुंता म्हणतात, मिलिटरी जुंता कारभार बघते, त्यामुळे त्यांच्याकडनं काय होप्स ठेवण्यात अर्थ नाही. आणि चीन काय करतं, तर इकडं हे जे इन्सर्जंट ग्रुप आहेत त्यांना सशस्त्र पुरवठा, त्यांना ट्रेनिंग, त्यांना फंडिंग, ठीक आहे, पूर्ण त्यांचं गँग्स ऑफ वासेपूर चीननी करून टाकलेलं आहे. आता मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट असं त्यांचा लॉंग फॉर्म आहे, लक्षात ठेवा. किती 500 मिलियनचा प्रोजेक्ट आहे हा.
असे प्रश्न GS4 ला आपल्याला विचारू शकतात. 500 मिलियनचा प्रोजेक्ट आहे. ऑलरेडी तो प्रोजेक्ट काय रखडत रखडत आलाय 2017 पासून. 2008चा प्रोजेक्ट आहे, 17 पासून रखडत आलाय, जेव्हापासून रोहिंग्या मुसलमानांचा प्रश्न निर्माण झाला तेव्हापासून. ठीक आहे. तर कलादान हे नदीचं नाव आहे, तिथलं लक्षात ठेवा, म्यानमार मधल्या. झालं. तर हा एक महत्वाची न्यूज होती. त्याच्यानंतर काँग्रेसने, आपण सुरुवातीलाच बघितलं, ही भारत सरकारने काय काढली, श्वेतपत्रिका काढली, व्हाईट पेपर काढली. ठीक आहे. तर काँग्रेसने तुमच्या काळात कसं भारताच्या इकॉनॉमीची आणि ओव्हरऑल भारताची कशी वाट लागली असं सांगणारा एक ब्लॅक पेपर काढलेला आहे. सो गव्हर्नमेंटने व्हाईट पेपर काढलाय, काँग्रेसने ब्लॅक पेपर काढलाय. हे एक पॉलिटिकल न्यूज आहे, त्यामुळे आपल्याला काय त्याच्यामध्ये जायचं नाही. ठीक आहे. तर एवढं काही महत्वाचं ह्याच न्यूज होता आजच्या द हिंदूमध्ये.